माझ्या मर्यादा मला माहिती आहेत आणि तुझ्यासारखं नाही वागतायत मला. आतमध्ये एक, जगाला दाखवायला वेगळं. एक सांग मला, सई आणि गिरिजा का आणखीन पण कोणी आहेत? आणि वृंदावन कुठे थाटलंय? इथे पुण्यातच का US मध्ये सुद्धा प्रकरण आहेत? कसं जमतं रे तुला सगळ्यांना खुश ठेवणं? इतका लाडका कसा काय सगळ्यांचा? प्रिया, इतका लाडका की तुझ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या होऊन जातात. आणि तू सुद्धा खूप मोठा दिलदार ना, तुझं सगळं त्यांना देऊन टाकतोस. आणि त्यांना जर कोणी कधी काही बोललं तर तुला इतका राग येतो की विचारायलाच नको. शेवटी काय, प्रिया सोडून जगातल्या सगळ्या मुलींचा कैवारी ना तू. प्रिया, उमराव जान म्हणे. मला दाखवण्यापुरता उमराव जान. तिचं तर जानच असेल ना. प्रिया, थँक्स सुहास. ज्या गोष्टीसाठी जीवाचा एवढा आटापिटा केला ती गोष्ट तू स्वतःहूनच मला दिलीस. थँक्यू. आज तुझं खरं रूप दिसलं. आता पास संपलंय. आज खऱ्या अर्थाने तू सगळं संपवलंय. अहो हे घ्या, दूध आणलं. अगं मंजिरी, तू कशाला करतेस हे? अहो काय हे, आता यावरही बोलणार का तुम्ही मला? आणि मला दूध घ्यायचंच होतं म्हणून तुमच्यासाठी पण आणलं. मंजिरी, प्रिया आली का ग? प्रिया नाही, प्रिया नाही आली अजून. मी पण तिचीच वाट बघते. काय हे, बरं तिचा काही फोन वगैरे, म्हणजे आज परत येणार आहे का तिथेच राहणार आहे? नाही, फोन नाही, मेसेज नाही, काही निरोपही नाही ठेवून गेलीये. ही बेजबाबदारपणे वागतेय प्रिया. मी एक काम करू का, मी फोन करून बघते. वाटेतच असेल कुठेतरी. रात्र झालीये, जीवाला घोर लागतो माणसाच्या, एवढं कळत नाही हिला. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. अहो आई, स्विच ऑफ येतोय तिचा फोन. बॅटरी बिटरी गेली असेल तर कुठून तरी बाहेरून फोन करायचा, हो की नाही? आई तुम्ही शांत व्हा बरं, येईल तिचा फोन. तुम्हा दोघींचं काय चाललंय हे? हा, मगापासून कसली चर्चा मांडली? अगं आई, ती राहणार असेल ना पुण्यात, राहू देत, काय प्रॉब्लेम आहे? हे बघ, तिने तिथे राहण्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. फक्त तिने ते एकदा फोन करून कळवायला हवं, एवढंच मला म्हणायचं. हो, कळलं कळलं. मंजिरी, तुझं दूध वगैरे पिऊन झालं ना? चल जा, आज झोपायला जा. अहो पण आता प्रिया. तू इथे वाट बघत बसलं ना, प्रिया लवकर येणार आहे का? हा, काही गरज नाही इथे बसायची. चल आज जाऊन झोप जा. चल 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 पटकन. आणि ऐक, तुझा फोन मला इथे आणून दे. का? आणून दे. काय? अगं तुला तरी कळायला हवं. हा, तुला तरी हे भान राहायला हवं. मंजिरी समोर हा विषय काय काढून बसलीस तू? आता ती उगीच रात्रभर टेन्शन घेत राहणार आणि तिला फोन करत राहणार, म्हणून तिचा फोन मागवलाय. फोन. थँक्यू सो मच. गुड नाईट.
सॉरी सत्या, माझ्या लक्षात नाही आलं बघ. जरा प्रियाची काळजी वाटली म्हणून बोलले. अगं आई येईल ती. जा जा, तू पण आज जा चल. हो पण मला झोप नाही येणार रे. अगं आज जाऊन पट डोळे मिटून येईल झोप. हं? मी फोन करतो आणि प्रियाला. हो पण हे बघ, ती आली तर मला सांग. हा होय. आश्चर्य वाटतंय सकाळी माझा एवढा अपमान करूनही निर्लज्जासारखी मी पुन्हा इथे आले म्हणून. अच्छा, का तुला दुसरं कोणीतरी एक्सपेक्टेड होतं? पण तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, तुझी इच्छा असली किंवा नसली तरी सुद्धा, कारण ती घेतल्याशिवाय मी कडनं हलणार नाही. हे जे तू मला टॅग्स लावतोयस ना, ते तू का लावतोयस मला चांगलंच माहिती. कारण तुला माझा कंटाळा आलाय आता. तुझ्या आधी माझ्या आयुष्यात कधीही कोणी नव्हतं, पण तुझ्या आयुष्यात तर मुलीच मुली. सई खानविलकर काय, गिरिजा प्रधान काय. प्रिया, आवाज चढवू नकोस. मलाही आवाज चढवता येतो. प्रिया सोडून जगातल्या सगळ्या मुलींचा कैवारी ना तू. प्रिया, मला दाखवण्यापुरता उमराव जान. तिचं तर जानच असेल ना. प्रिया. आता पास संपलंय. आज खऱ्या अर्थाने तू सगळं संपवलंय. हा व्यंग बोल. सत्यजित, तुझ्या सांगण्यानुसार इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, लँड माफिया प्रकरण अशी सगळी शुक्ल कष्ट त्या दादाच्या मागे लावून दिली. आता आहे त्या दादाच्या नशिबी अजून काही दिवस तो सरकारी पाहुणचार. गुड, व्हेरी गुड. हो, एवढ्या सांगण्यासाठीच फोन केला होता. आणि बहिणींची तब्येत कशी आहे? हो, उत्तम उत्तम. गुड. चल ठेवतो फोन. हो गई, बाय बाय. प्रिया, तुला पुण्याहून निघताना फोन नाही करता आला? हा काय ग, काय विचारतोय मी? नाहीतर एकदा स्पष्टपणे सांगून मोकळी हो ना, की या घरातल्यांची तुला काही पडलेली नाहीये. निदान आई आणि मंजिरीला सांगेन मी पुढच्या वेळीपासून एवढी काळजी करू नका तुझी म्हणून. प्रिया, तुझ्याशी बोलतोय मी. हे काय झालंय प्रिया? नाही, काही नाही. प्रिया, तू मला सांगणार आहेस का मी सुहासला फोन करू? नाही प्लीज, सुहासला फोन नको लाव. मी सांगते काय झालं ते. आमच्यात थोडंसं भांडण झालं आणि त्यांनी माझ्यावर हात उचलला. काय? हात उचलला? जाऊ दे ना, आता एवढ्या तेवढ्याच मला काही वाटत नाही. कारण मी आधीच खूप थपडा खाल्लाय तुझ्याकडनं, मंजिरीकडनं, स्वतःच्या नशिबाकडनं. आता मला वेदनाही होत नाही. कोडगी झाली मी. तू नको काळजी करू, होईल ते बरं. अगं हा बोल सुहास. हॅलो भाऊजी, प्रिया घरी पोहोचली? प्रिया घरी आली आहे सुहास, आणि उद्या सकाळी तूही घरी येतोयस. मला बोलायचंय तुझ्याशी. भाऊजी मी येतो, पण माझं जरा ऐकून. आत्ता यावेळी ऐकण्यासारखं काहीही नाहीये सुहास. ते काय पाहायचंय ते पाहिलंय मी. उद्या सकाळी 10 वाजता. बाय. प्रिया, मला सांग नेमकं काय झालं? हे जाणून तू काय करणार आहे सत्यजित? प्रिया, मला फक्त एवढंच सांग की तुमच्या दोघांमध्ये असं काय झालं की त्याने तुझ्यावर हात उचलला? बाद घालण्यासारखं काही झालंच नव्हतं. मी खरंच सांगते. मी फक्त त्या गिरीजा प्रधान बद्दल त्याला एक साधा प्रश्न विचारला.
इतका वेळ शांत असलेला सुहास अचानक भडकला, माझ्यावर आवाज चढवला, माझ्याशी वाद घालायला लागला. मला काही कळतच नव्हतं मी काय चुकले. एक मिनिट. ही गिरिजा प्रधान कोण आहे? तिचा काय संबंध? मी पण त्याला हेच विचारत होते. म्हणजे गिरिजा प्रधान नावाची सुहासची एक मैत्रीण आहे. सत्यजित, मी आतापर्यंत जितके वेळा त्याच्या घरी गेले ना, तितके वेळा ती तिथेच होती. आणि तिचा एकंदर घरातला वावर बघून, सुहासची लगट बघून ती घराची मालकीण असल्यासारखंच वाटायला लागलं होतं मला. म्हणून माझ्या मनात जे प्रश्न उभे राहिले ते मी अगदी साधेपणाने त्याला विचारले. आणि ते विचारताच त्याला काय झालं माहिती नाही, तो एवढा चिडला, त्याला इतका राग आला की त्याने माझ्यावर हात उचलला, माझ्याशी भांडायला लागला. मला खरंच कळत नव्हतं माझं काय चुकलंय. त्याचे ज्या माणसावर विश्वास ठेवून मी माझं पुढचं अख्खं आयुष्य त्याच्यासोबत घालवणार आहे, त्याला 2 साधे प्रश्न विचारणं सुद्धा गुन्हा आहे का? सत्यजित, मी अशी खूप कपल्स बघितली जी लग्नानंतर कधीच सुखी होऊ शकली नाही, कारण त्यांचा भूतकाळ आडवा येतो. आता तुमचंच उदाहरण. सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण नशिबाने एवढे चटके दिलेत ना की आता पावला पावलाला भीती वाटते मला. प्रिया, हे बघ, तू आधी शांत हो. कशी शांत हो? सत्यजित, जखमेवरची खपली निघाल्यावर रक्त थांबत नाही, जोवर कुणीतरी मायेने फुंकर घालत नाही. सत्यजित, मी तुझ्याकडे एक मागू. मला माहिती माझा तुझ्यावर काही हक्क नाही, कधीच नव्हता. मीच वेड्यासारखी आशा लावून बसले होते. पण हा स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून मी तुझ्याकडे भीक मागते असं समजावं तर. पण प्लीज एकदा मला जवळ घे. कमीत कमी माझ्या मनाचं तरी समाधान होऊ दे. असं कोणीतरी आहे ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी रडू शकते, स्वतःचं मन मोकळं करू शकते. मी रस्त्यावर पडलेली कोणीतरी नाहीये. त्याच्यात प्लीज, मी सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून तुझ्यासमोर हात जोडते. प्लीज प्लीज. भाऊजी, अहो काय त्या फोन मध्ये एवढं? केव्हापासून त्या फोन मध्ये गुंतलाय? कुणाचा फोन येणार आहे का? मला कोणाचा फोन येणार आहे? का? आता आम्हाला काय माहिती असेल बाबा कुणा मुलीचा? मुलीचा? काय वहिनी, एवढं कुठे फळफळते आमचं नशीब? अरे म्हणजे हँडसम आहात, वर हुशार आहे आणि मॅरिड आहे. वहिनी, माझं आहे ना दादासारखं आहे. एक पत्नी एक वचनी. प्रिया, ठसका लागला ना? पाणी घे. हो. जसा दादा तसा मी. मग भले आयुष्यभरासाठी बुटका वांग झेलायला लागलं तरी चालेल. अरे काय बोलताय तुम्ही भाऊजी? इतकी पण वाईट नाही हा आमची नेत्रा. हो वहिनी, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. काय किनाऱ्यावर बसणाऱ्या माणसाला सांगायला काय जात आहे की पाणी खोल नाहीये? अहो, जो पोहतो ना त्यालाच कळतं. वा,
ते एक बरं आहे, तुम्ही उदाहरणं छान देता. आता प्रिया, गुड मॉर्निंग. काय ग, काल रात्री खूप उशीर झाला का यायला? हो, उशीर झाला. काय ग? अगं काय झालंय? काय लागलंय का तुझ्या डोक्याला? हो, माझंही आत्ताच लक्ष गेलं. काय झालं? नाही, काय नाही. मी बसमधनं येत होते ना, तेव्हा डुलकी लागली आणि ब्रेक मारला तर समोरच्या सीटवर डोकं आपटलं. फार काही नाही झालं. कमाल आहे बाबा तुझी. तू औषध वगैरे लावलंयस की नाही काही? नाहीतर तू थांब, मी औषध घेऊन येते तुझं. हो, लावलं ना. रात्री आल्यावर औषध लावलं. आता होईल बरं उद्यापर्यंत. दुखत नाहीये. काळजी घे बाबा. सुहास, गुड मॉर्निंग. इकडे इकडे. प्रिया इथे आहे. ये सुहास, बस. नाश्ता करतोस ना? नको. अरे, प्रियाने बनवला नसला तरी प्रिया वाढेल तुला. तेवढंच गोड लागेल नाश्ता. काय? नको, मला भाऊजींनी भेटायला बोलवलंय. कुठे आहेत भाऊजी? अरे, ते आत बसले. बरं, मी आलोच त्यांना भेटून. एक मिनिट सुहास, यांना भेटायला जाण्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा. प्रश्न प्रियाबद्दलचा आहे. तिच्या डोक्याला काय लागलंय आणि कसं काय लागलंय याचं उत्तर हवंय मला. मी काल अरे काय सुहास, आमची प्रिया तुला भेटायला आली, तुला साधं नीट सांभाळता नाही आलं तिला. मंजिरी, मला भाऊजींना भेटायचंय. हे बघ, विषय बदलू नकोस. त्याआधी तिच्याबद्दल मला सांग. तिचे हे जे काय प्रताप चालले त्याकडे लक्ष आहे का तुझं? तिला बोल ना काहीतरी. तिला काळजी घ्यायला सांग स्वतःची. मंजिरी, काल रात्री जे काही जे काही झालं ते मी सांगितलं त्याला. रात्री फोनवर बोललो ना मी. त्याचा खूप ओरडाही खाल्लाय. आता तू प्लीज ओरडू नकोस. नाही नाही, आता मी कशाला ओरडीन. पण एक बरं आहे, तुम्ही दोघं चांगले सांभाळून घेता एकमेकांना, नाही का? मी जाऊ, मला भाऊजींना भेटायचंय. काय सुहास, काय चाललंय तुझं? याला ना कधीही भेटा, सतत भाऊजी भाऊजी एवढंच चाललेलं. तुमच्या दोघांचं असं काय कौतुक आहे रे? आता जा ना, थांबलाच कशाला? उशीर होतोय ना. ये आते सुहास. आय एम सॉरी, माझं चुकलं. मी प्रियावर हात उचलायला नको होता, पण सिच्युएशनच तशी होती की. गिरिजा कोण आहे? काय? कोण आहे गिरिजा? तुम्हाला प्रियाने सांगितलं ना गिरिजाबद्दल. कोण आहे ती? सांगतो ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. भाऊजी, गिरिजा माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. म्हणजे आम्ही शाळेपासून एकत्र आहोत. आम्ही कॉलेज सुद्धा एकत्र केलं. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी अमेरिकेला गेलो आणि आज अमेरिकेहून परत आल्यावर सुद्धा ती माझी चांगली मैत्रीण आहे. भाऊजी, गिरिजा आणि माझी अगदी निखळ मैत्री. प्रियाच्याच मनात जर काही खोट असेल तर त्याला कोण काय करू शकतं? मला सांगा भाऊजी, तुमची एखादी अशी चांगली मैत्री असती आणि मंजिरीने तिच्यावरून तुमच्यावर आरोप केले असते तर तुम्ही कसे वागला असतात तिच्याशी? हे बघ सुहास,
मी तुला इथे शिक्षा द्यायला किंवा जाब विचारायला नाही बोलवलंय. तुझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या कुठल्याच गोष्टीबद्दल जजमेंट पास करण्याचा मला हक्क नाही. पण प्रियावर हात उचलणं. प्रिया माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. माझी चूक नसताना मीच सॉरी म्हणावं, मीच नमतं घ्यावं अशी पण तिची अपेक्षा होती. मग मला पण राग आला आणि मग त्याच रागाच्या भरात. म्हणजे तू तुझी चूक मान्य करतोस? ते तर मी आधीच मान्य केलंय. सुहास, बाईवर हात उचलणारा पुरुष हा त्यावेळी जगातला सगळ्यात दुबळा पुरुष असतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती कृती केल्यानंतर त्यालाच हे दुबळेपण सगळ्यात आधी जाणवतं. मी स्वभावाने खूप रागीट माणूस आहे, खूप तापट डोक्याचा आहे. आजपर्यंत मी मंजिरीवर अनेक वेळा चिडलो, आदळापट केली, स्वतःला त्रास करून घेतला. पण मी मंजिरीवर कधीच हात उचलला नाही. तू आणि प्रिया लग्न करणार आहात. तुमचा संसार जर सुखाचा करायचा असेल तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही. एक मिनिट भाऊजी, मला वाटतं प्रियाने तुम्हाला सगळं नीट सांगितलं नाहीये. म्हणजे काल सकाळीच मी इथून गेल्यानंतर प्रियाला माझा निर्णय कळवला होता की हे लग्न आता होऊ शकणार नाही म्हणून.